धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात असलेल्या पिंपळनेर नगर परिषदेची पहिल्यांदा निवडणूक होत आहे। या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता काही वेळात येत आहेत। या ठिकाणचे काही शिवसेनेचे आमदार आहेत, त्या मंजुळाताई आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। काही ताई काय सांगाल, पहिली सभा उपमुख्यमंत्र्यांची होते आहे। आमचे हे पिंपळनेर शहरात गेल्या अनेक वर्षापासून जवळपास 102 वर्ष ही ग्रामपंचायत म्हणून होते, परंतु या ठिकाणी 102 वर्ष ही ग्रामपंचायत असलेली या ठिकाणी विकास कामं करण्यासाठी अनेक अडचणी अडथळे येत होते। विकास कामं सगळी थांबलेली होती। हे आपल्या ज्यावेळेस लक्षात आलं तर त्यानंतर आम्ही ही नगर परिषद करण्याचा प्रस्ताव आम्ही हातात घेतला आणि त्यावेळेचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब होते आणि त्यांच्या आशीर्वादाने आम्हाला ही पिंपळनेर नगर परिषद बनवण्यात आम्ही यशस्वी झालो आणि त्यासाठी ही पहिल्यांदा ही नगर परिषद पहिल्यांदा झालेली आहे आणि पहिल्यांदा आजची ही निवडणूक लागलेली आहे। म्हणून आम्ही सर्वांनी या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार या ठिकाणी दिलेले आहेत आणि अध्यक्ष आणि 20 नगरसेवक असे हे शिवसेनेचे सर्व उमेदवार आम्ही या ठिकाणी दिलेले असताना आज प्रथमतः आमच्या या छोट्याशा गावात पिंपळनेर नगरीत आमचे मुख्य नेते सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब आज या ठिकाणी प्रचार सभेसाठी येत आहेत। म्हणून आम्ही अगदी त्यांच्या प्रचार दौऱ्यासाठी त्यांचं स्वागताची आम्ही या ठिकाणी सर्वजण तयारी केलेली आहे। सर्वजण आम्ही त्यांचे आतुरतेने वाट पाहत आहोत। पूर्ण जनता या ठिकाणी उपस्थित राहणार आहे। कमीत कमी या ठिकाणी 15 ते 20 हजार लोकांचं या ठिकाणी उपस्थिती राहणार आहे अशी आमची अपेक्षा आहे। नाही, नक्कीच या ठिकाणी भारतीय जनता पार्टी जी काही महायुतीत आहे ती देखील आपल्या समोर आहे, त्याकडे कसे बघता? महायुती ही आपलं राज्यात आहे आणि स्थानिक लेव्हलला सुद्धा आम्ही महायुती करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला होता, परंतु स्थानिक लेव्हलला ती महायुती झालेली नाही। तरी सुद्धा महायुती ही त्यांच्या पद्धतीने ते काम करतात, आम्ही आमच्या पद्धतीने काम करत आहोत। त्याच्यामुळे त्यांचे प्रयत्न ते करतात, आमचे प्रयत्न आम्ही करतोय। नक्कीच आता उपमुख्यमंत्री साहेबांचा जो काही सभा होईल त्यानंतर काय विजयाची काय खात्री आहे? आम्हाला या पिंपळनेर शहरात आम्ही जे विकास कामं केलेले आहेत त्या विकास कामावर आमचा पूर्णपणे विश्वास आहे, जनतेचा विश्वास आहे। जनतेचा विश्वास हा विकासावर आहे आणि आमच्या नेत्यावर आहे। त्यामुळे आम्हाला पूर्णपणे खात्री आहे आमचा नगराध्यक्ष हा शिवसेनेचाच असेल आणि 20ही नगरसेवक हे देखील आमचे शिवसेनेचे राहतील अशी आम्हाला पूर्णपणे खात्री आहे। नक्कीच या ठिकाणी विकास कामं जी केलेली आहे त्यावर विश्वास असल्याने या ठिकाणचा नगराध्यक्ष आणि त्याचबरोबर सर्व नगरसेवक आमचेच निवडून येतील असा आशावाद या ठिकाणचे आमदार मंजुळा गावित यांनी व्यक्त केला आहे। मनीष मासोळे, TV9 मराठी, धुळे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।